नमस्कार, मी सुरेश चव्हाणके तुमच्या समोर आज पुन्हा एक असा मुद्दा घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये हिंदुस्थानमध्ये आजही मुघल शासन चालू आहे आणि सौदी अरेबियाच्या नियंत्रणामधून इथे निर्णय होतात असं दिसतंय। अशी घटना समोर आलेली आहे। हजला जाणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी आता हज इन्स्पेक्टर नियुक्त केले जाणार आहे आणि आजचा हा थेट प्रश्न भारताच्या संविधानाच्या हृदयाशी जोडलेला आहे। प्रश्न असा आहे, आपल्या करदात्यांच्या पैशातून एखाद्या मजहबची सेवा कशी करता येईल आणि ती सेवा सुद्धा सौदी अरबच्या परदेशी भूमीत आणि त्याचा पगार दिला जाईल रियाल म्हणजे तिथल्या चलनामध्ये, जो भारताच्या दृष्टीने कितीतरी महागात पडेल। त्याच वेळी त्या सरकारी नोकराला म्हणजेच त्या हज इन्स्पेक्टरला भारतातही पगार मिळेल। म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी पगार, दोन देशांच्या चलनामध्ये पगार आणि तेही फक्त हजसाठी। म्हणजे जे कर्तव्य सौदी अरबचं आहे त्याच्यासाठी इथून लोक जाणार आणि त्यांना आम्ही पगार देणार। हे काय चाललेलं आहे आणि म्हणून याच्या विरुद्ध याला थांबवण्यासाठी आजचा बिंदास बोल मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। कारण महाराष्ट्र सरकारही याच्यात आहे। देशातले विभिन्न राज्य या प्रकारचे संख्या देतात। उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे, बिहार 2 नंबरला आहे, महाराष्ट्र 3 नंबरला आहे आणि यामध्ये किती आकडे काय हे सगळं तुमच्या शेजारी या ठिकाणी मी दाखवतोय। उत्तर प्रदेश 18,750 लोकांना हजला पाठवतं, त्याच्यावर 125 इन्स्पेक्टर उत्तर प्रदेशमधून जाणार आहे। बिहारमध्ये 12,250 हजी जातात आणि 82 इन्स्पेक्टर आणि महाराष्ट्रातून 8,750 हजी जाणार, त्यांच्यावर 58 हज इन्स्पेक्टर आणि ते फक्त मुसलमान असणार। म्हणजे नौकर हा सुद्धा आता मुसलमान का हिंदू आम्ही ज्यावेळी म्हणतो त्यावेळी म्हणतात की तुम्ही हिंदू मुसलमान करता आणि आता सरकार म्हणतं की सौदी अरेबियामध्ये भारतातला तो सरकारी नौकर पैशाने जाईल म्हणजे त्याचे हज पण होईल आणि तुमच्या माझ्या खिशातून तो पैसा सुद्धा जाईल। भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या हज समितीने आता हज इन्स्पेक्टर हा नवीन पद निर्माण केला आहे। काय त्याची पात्रता आहे तर तुम्ही मुसलमान असले पाहिजे। काम काय, हज यात्रेकरूंची सेवा करणे। कुठं? सौदी अरेबियामध्ये ही पात्रता दिलेली आहे। आता सांगा, हे जर असं होत असेल तर याचा विरोध झाला पाहिजे की नाही? मला माहित नाही बाकीचे लोक याचा विरोध का करीत नाही, पण मी ठरवलं की याच्या विरुद्ध बोलणार आणि हे गैर इस्लामिक आहे असं म्हणणारे मुसलमान सुद्धा माझ्याकडे आहे। म्हणजेच आता सरकारी नोकरी धर्मावर ठरवली जाणार असं म्हणणारे अधिकारी पण आहे। आमची प्रतिनिधी मनीषा जोशींनी मुंबईच्या हज हाऊसवरून ग्राउंड रिपोर्ट दिली, ती पाहू। मनीषा जोशीची मुंबईची रिपोर्ट। बता दें कि ठीक मेरे बाजू में हज हाउस है और हज हाउस से ही रिलेटेड एक बड़ी जानकारी आपको बताने जा रहे हैं। हज कमेटियों ने देश भर में जो है हज इंस्पेक्टरों की भर्ती की शुरुआत की है और इसमें सबसे बड़ी और सबसे अहम जानकारी ये सामने आई है कि इसमें जो है मुस्लिम इंस्पेक्टरों को ही लिया जाएगा। इस तरह की योग्यता जो है वो हज कमेटियों ने रखी है और ऐसी पार्शियलिटी क्यों कोई नॉन मुस्लिम जो है इस हज कमेटी याही ठिकाणावरून अशी प्रतिक्रिया येते ती हीच आहे। मी फक्त तुम्हाला सांगितलं का ग्राउंड रिपोर्ट काय आहे। भारतीय अधिकारी आता सौदीचे नौकर बनणार का गुलाम? कारण तिथे तर गुलामी सुद्धा अधिकृत आहे। हिंदुस्थानात गुलामी कायद्याने बंद आहे, सौदी आणि अशा कट्टर देशात अजूनही आहे। हा धर्मनिरपेक्ष भारत आहे की हा मजहबी वसाहत बनलेला आहे असा प्रश्न सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात उचलला जातोय। आणि एवढंच नाही तर विश्व हिंदू परिषदेने सुद्धा सुदर्शननी उचललेल्या या मुद्द्याला सपोर्ट केलेला आहे आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। पहा काय म्हणतात विनोद बन्सल। म्हणजे सुदर्शननी उचललेल्या मुद्द्याच्या बरोबर हिंदू संघटना सुद्धा आता पुढे येत आहे, परंतु भारतातला मीडिया बोलत नाहीये। हज यात्रा हमें अपने पैसे से करनी चाहिए, इसमें किसी प्रकार की सरकारी सहयोग और सहायता की आवश्यकता नहीं है, अन्यथा तो वो हज कबूल ही नहीं होता। और दूसरी तरफ सरकारों का हज यात्रा पर खर्चा दिनों दिन बढ़ता चला जा रहा है। आखिरकार इतने सारे हज हाउसेस, इतने सारे हज कमेटियां, इतना बड़ा अल्पसंख्यक मंत्रालय, इतना बड़ा अल्पसंख्यक आयोग और
हज यात्रा पर अरबों रुपए की जो खर्चा है, आखिरकार ये सेकुलर सरकार में क्या तर्कसंगत है, क्या ये संवैधानिक है, इस पर विचार करना चाहिए। और आखिरकार ये जो अल्पसंख्यक के नाम पर जो विभाजनकारी नीति है, जो अलगाववादी तत्व हैं, उनको बढ़ावा कब तक दिया जाता रहेगा? आखिरकार अब जो हज यात्रा के लिए हज इंस्पेक्टर नियुक्ति का जो प्रावधान किया गया है, उसके माध्यम से सरकारों के करोड़ों रुपए उसमें व्यय होने वाले हैं और जिहादी तत्वों को उसमें प्रश्रय मिलने वाला है। अभी तो शायद ये टेम्पररी अपॉइंटमेंट है, आगे जाकर के ये अपने आप को एम्बेसडर समझने लग जाएंगे और अपनी परमानेंट नियुक्ति की मांग करेंगे। आखिरकार इन सब चीज़ों की कितनी आवश्यकता है? अगर है तो क्यों नहीं ये जमीयत उलमा हिंद और दारुल उलूम देवबंद और ये जो ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड जैसी संस्थाएं इसको कंट्रीब्यूट करें और जो हज यात्रा का जो भी खर्चा है वो सब इसको स्पॉन्सर करें। सरकारी व्यवस्था में सहयोगी के नाते तो काम कर सकती है, लेकिन उस पर अनाप शनाप पैसा खर्च करना ये कहीं भी तर्कसंगत और उचित या संवैधानिक नहीं लगता। इस पर सरकारों को पुनर्विचार करना चाहिए। बिलकुल। और बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकांनी हीच प्रतिक्रिया दिलेली आहे। अजून एक प्रतिक्रिया मी तुम्हाला सलीम वास्तिक यांनी काय म्हटलं, कारण हे मुसलमान होते आधी, आता यांनी इस्लाम सोडून हे एक्स मुसलमान झालेले आहे, परंतु असे अनेक मदरसे अनेक मजारी त्यांनी चालवलेले आहे, त्यामुळे त्यांना यातली सगळी माहिती आहे। ते काय म्हणतात हे सुद्धा आपण यामध्ये पाहू। सलीम वास्तिक, एक्स मुस्लिम, पूर्व मुस्लिम। देखिए, मैंने अपने जीवन के अंदर ना मुसलमान से बड़ा दोगला इंसान कहीं नहीं देखा। ये लोग कहते हैं कि कुरान पे अमल करते हैं, ये लोग कहते हैं कि हदीसों पे अमल करते हैं, ये लोग कहते हैं कि हम मोहम्मद साहब की सुन्नत पे अमल करते हैं, उनके एक एक कदम के ऊपर चलने की हम कोशिश करते हैं। देखिए, हज करने के लिए कई अहकाम हैं। एक तो आपके सर पे कोई कर्जा ना हो, ये सब बता रखे हैं। एक आपने कहीं से किसी का हक ना मारा हुआ हो, ऐसे कुछ चीज़ों को ध्यान में रखना होता है। जब कर्ज को मना कर दिया है तो आप सब्सिडी कैसे ले सकते हैं, वो भी काफिरों से? काफिरों के पास तो बैठना भी हराम है, उनसे बात करना भी हराम है, उनसे लेन देन करना भी हराम है। तो ये काफिरों की सब्सिडी कैसे लेके हज कर सकते हैं? ये कैसे दोगले मुसलमान हैं? दूसरी बात, खुद मोहम्मद साहब की हदीस है 2225 सही बुखारी, फ़ोटो खींचना और खिंचवाना इस्लाम में इतना बड़ा हराम है कि वो आदमी मुसलमान ही नहीं रहता। मोहम्मद साहब ने तलवार लेके लड़ने का वादा किया है ऐसे इंसान से, और ये पासपोर्ट पे फ़ोटो लगवा के वहाँ पहुँचते हैं। या तो अल्लाह बेवकूफ़ था, उसको नहीं पता था कि इस चीज़ की जानकारियाँ आएगी, आगे ज़रूरतें पड़ेंगी इंसान को, या तो अल्लाह को नहीं पता था इन बात का, या फिर मुल्ला जो है दुनिया का भी बेवकूफ़ बना रहा है और अल्लाह का भी बेवकूफ़ बना रहा है। ये लोग कुरान के ख़िलाफ़ चलते हैं, इस्लाम के ख़िलाफ़ चलते हैं, हदीसों के ख़िलाफ़ चलते हैं। हिंदुओं से, काफिरों से किसी भी तरह मदद मिल जाए उसको लेने को तैयार हैं। ये चंदा हिंदुओं के घर घर तक मांग लेते हैं जाके। तो ये सब दोगले लोग हैं, इनसे बचना चाहिए। इनको क्या नौकरी पर है, ऐसी नौकरी देनी, इनको सस्पेंड कर देना चाहिए, ये इस लायक है ही नहीं है। देखिए, यात एक टेक्निकल मुद्दा सुद्धा मी त्या सगळ्या हाजींना विचारतो, जे काही सामान घ्यायचं असेल त्यांना, तर त्याच्यावर त्यांना हलालचं सर्टिफिकेशन पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते शुद्ध पाहिजे, त्यात काफिरचं नाव, काफिरचा काही संबंध नाही पाहिजे। मग काफिरच्या पैशानी इन्स्पेक्टर हजमध्ये कसे चालणार? मग तिथं हलाल हज होऊ शकत नाही का, की हज यात्रा हलाल झाली पाहिजे, ज्याच्यात काफिरांच्या पैशाचा काही संबंध नाही, परंतु घेतलं जातं। एवढंच नाही, एक महत्त्वाचा मुद्दा हा होतो का भारतामध्ये कुठल्याही अशा प्रकारच्या यात्रेला कुठलाही टॅक्स लावला जात नाही, एंट्री फी ठेवली जात नाही, परंतु सौदी अरेबिया भारतातून जाणाऱ्या व्हिसा अप्लाय करणाऱ्या लोकांना आणि अन्य काही फॉर्मॅलिटीसाठी 300 रियाद म्हणजे 6,000 पासून 15,000 रुपयापर्यंत पैसे घेतं। 2.25 लाख लोक भारतातून जातात
गुणिले 15,000 प्रति व्यक्ती करा, ही फक्त व्हिसा फीज आणि फॉर्मॅलिटी आहे. त्या ठिकाणी त्यांचा होणारा खर्च वेगळा आहे, ज्याच्यात 2 ते 3 लाख रुपये प्रति व्यक्तीपासून 7 लाख रुपयापर्यंतचा खर्च येतो. मग मला सांगा, 2.25 लाख लोक आणि 7 लाख सोडून द्या, मधला आकडा आपण 5 लाखाचा पकडू, म्हणजे किती खरब रुपये हे सौदी अरेबियाला यातून मिळतात. तरी सुद्धा त्यांना माणसं पाहिजे भारतातून आणि पगार सुद्धा पाहिजे भारतातून. याचा विरोध व्हायला पाहिजे. बिंदास प्रश्न मी काही विचारतो आजच्या बिंदास बोलमध्ये. मी काही बिंदास सवाल आतापर्यंतच्या चर्चेच्या आधारावर सरकारी नोकरी ही मजहबच्या आधारावर ठरणार का, हा पहिला प्रश्न आहे. हिंदू अधिकारी मक्केला का जाऊ शकत नाही, कारण धर्मनिरपेक्ष देशामध्ये तुम्ही हा भेदभाव करू शकत नाही. तिसरा बिंदाचा प्रश्न आहे, भारत सौदी अरेबियाचा सेवक नौकर बनला आहे का, ही गुलामी कधीपासून स्वीकार केली हे सरकारने जाहीर करावं. चौथा, करदात्याचा पैसा मजहबसाठी वापरला जाऊ देणार का, हेही यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. पाचवा बिंदाचा प्रश्न आहे, ज्यामध्ये मी विचारतोय की संविधान आता फक्त मुसलमानसाठीच आहे का, याचाही उत्तर एकदाच देऊन टाका, म्हणजे पुन्हा प्रश्न विचारायची गरज नाही. 6वा प्रश्न, हिंदू यात्रांसाठी सरकार अशा प्रकारचे इन्स्पेक्टर विदेशात कुठेही नियुक्त करत नाही आणि मग फक्त मुसलमानांसाठीच का. 7वा बिंदाचा प्रश्न आहे, ही हज नाही मतांच्या बाजाराची यात्रा आहे का, हाही प्रश्न लोकांच्या मनात आलेला आहे. 9वा महत्वाचा प्रश्न, आणि यामध्ये सगळ्या पार्ट्या आहे, भारतावर सौदीचा प्रभाव कसा वाढतोय याचं हे प्रतीक आहे का, हेही यातून लक्षात आलं पाहिजे, नाहीतर ही नवीन नियुक्ती का केल्या गेलेली आहे. 9वा प्रश्न, धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय याची व्याख्या एकदा करून टाका, आणि आता रामभक्त इन्स्पेक्टर सुद्धा मिळेल का, असाही प्रश्न आहे. म्हणजे हिंदू सणासाठी, हिंदू उत्सवांसाठी आता फक्त हिंदू, कुंभमेळ्यात जाण्यासाठी जे मुसलमान नियुक्त केले जातील ते फक्त हिंदू इन्स्पेक्टर, असंही तुम्ही करणार का. स्थिती मी तुमच्या समोर दाखवली. आता मी तुम्हाला कारण दाखवतो की असं कारण काय आहे, का असं होतं. आपल्या लक्षात घेतलं पाहिजे, धर्मनिरपेक्ष तथाकथित ही धर्मनिरपेक्षता ही किती विकृत स्थितीला गेलेली आहे हे त्यातून लक्षात येतं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे, दशकानुदशक राजकारण मुस्लिम तुष्टीकरणावर उभा आहे आणि त्याला पाठ दाखवायला सत्ताधारी कोणीही तयार नाही आहे. हाच सबसिडी बंद झाली पण नाव बदलून दारू 30 नवीन बाटली असं चालू आहे आणि हे स्वीकार केलं जाणार नाही. धर्माधारित मतांचा खेळ याच्या पाठीमागे आहे, हे एक कारण आहे. अधिकारी आता धार्मिक सेवक बनत चाललेले आहे, मजहबी सेवक बनत चाललेले आहे. आणि दुसरे कारण, अरबात नोकरी दे, भारताचं मत घे, हीच नवी आता नीती आहे. संविधानाचा आत्मा पायदळी तोडवला जातोय आणि तो नेहमी तोडवला जातो, कोणी काही करीत नाही, म्हणून याची पुनरावृत्ती होती. हिंदू यात्रांवरचा खर्च झाला तर धर्मनिरपेक्ष आठवते, पण मुसलमानांच्या खर्चासाठी तिजोरी खोलल्या जाते, हेही याच्या पाठीमागे कारण आहे. आणि याच दुपट्टीपणामुळं ह्या सगळ्या प्रकार पुन्हा पुन्हा घडतोय. आता परिणाम काय होतो, जर असं होत राहिलं तर त्याचा परिणाम काय होतो हे पण पाहू. सरकारी यंत्रणा मजहबच्या आधारावर चालेल, संविधानातील समानतेची भावना धोक्यात येईल. मी परिणाम सांगतोय, करदात्याला स्वतःला फसवल्यासारखं होईल. इतर धर्म, मजहब, रिलिजन सुद्धा याच प्रकारचे इन्स्पेक्टर मागतील. उदाहरणार्थ व्हॅटिकन सिटीला जाणारे लोक म्हणतील की आता आम्हाला तिथं व्हॅटिकन इन्स्पेक्टर द्या. या पदांच्या मागण्या वाढतील आणि मतासाठी पार्ट्या हे करतील. समाजात तणाव वाढेल, फूट पडेल, शासनावरचा विश्वास कमी होईल, सरकारी नोकरी मजहबच्या आधारे दिली जाईल हे स्पष्ट होईल, परकीय प्रभाव वाढेल, भारतीय सार्वभौमत्ता डळमळीत होईल, अखेर देशातील आर्थिक व्यवस्था ही यामुळं कमजोर होईल. उपाय काय आहे? उपाय आम्ही नेहमी येतो, फक्त समस्या सांगत नाही तर उपाय. अशा सर्व भरतीवर सरकारने त्वरित बंदी घालावी. कोणत्याही धार्मिक यात्रेसाठी सरकारी निधी वापरू नये. अनुच्छेद 27 अनुसार कोणताही कर धार्मिक कार्यासाठी वापरला जाणार नाही. जर गरज असेल तर निधी मुस्लिम वक्फ बोर्ड किंवा खाजगी फंडातून घेतल्या जावी. जसं राम मंदिर बनवण्यासाठी वेगळं ट्रस्ट म्हणून त्यातून निधी उभा केला गेलेला होता,
करदात्यांचा पैसा राष्ट्रहितासाठीच वापरला जावा, धर्म आणि राज्य यांच्यात स्पष्ट रेषा असावी, संसदेत या विषयावर खुली चर्चा व्हावी, प्रशासनाला धर्मनिरपेक्षतेची खरी व्याख्या शिकवावी, माध्यमांनी याविषयी लोकजागृती करावी आणि जनता एकत्र येऊन हज इन्स्पेक्टर विरोधात आवाज उचलावा, अशी मागणी आजच्या कार्यक्रमातून आम्ही तुमच्या समोर करतोय. सुदर्शन सोडून कुणीही या मुद्द्याला उचललेलं नाहीये. सरकारी नोकरी धर्माधारित ठरेल का हा प्रश्न घेऊन बाकीचा मीडिया का बोलत नाही हेही आपल्याला बाकीच्या मीडियाला विचारलं पाहिजे. हे फक्त सुदर्शन घेतं, आम्ही तर घेणारच आहे, कोणी बोलो ना बोलो. आधी पण आम्ही हे करतच होतो, पण आजकाल स्वतःला जे राष्ट्रवादी हिंदूवादी म्हणतात ते मीडियावाले कसे सिजनल होतात हे सुद्धा यातून लक्षात येतंय. आणि म्हणून मी तुमच्या समोर हा मुद्दा घेऊन आलेलो आहे. आणि या मुद्द्यावर सुदर्शन आत्ताच फक्त थांबणार नाहीये. मी याआधी मुद्दा उचलला होता का पूर्वीच्या काळी हज हाऊस यासाठी असायचे कारण समुद्र मार्गाने हजला जावं लागायचं, जहाज वेळेत येत नसायचं, नेव्हिगेशन सिस्टीम नव्हती, आजच्यासारखं विमानासारखं ते टायमिंग चालत नसायचं, म्हणून त्यावेळी हज हाऊस होते. दुसरं कारण होतं का समुद्र किनाऱ्यावर जाऊन काही दिवस तिथे राहायचं म्हणजे समुद्रात तुम्हाला यात्रा करताना त्रास होणार नाही म्हणून काही दिवस तिथे त्यांना ठेवायचं. जसं जर तुम्हाला हिमालयाच्या उंच वर जायचं असेल तर बेस कॅम्पला राहावं लागतं आणि शरीराची सिंक्रोनायझेशन करावी लागती. आजकाल हज हाऊसची गरज काय, तुम्ही घरातून निघता एअरपोर्टला जाता आणि सरळ तुम्ही हजला पोहोचता. मग हे हज हाऊसचं भूत आजही टॅक्स पेअरच्या बोकांडी का ठेवलेलं आहे हे मला समजत नाही. हाही मुद्दा यातून समोर येतोय. करदात्याच्या घामाचा पैसा हजसाठी वाहतो आहे आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारत वागतो आहे. ही भारताची मातृभूमीची आवाज आहे का या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र यावं. महाराष्ट्र सरकारला मी अपील करतो का आपण यात पुनर्विचार करावा आणि हज कमिटी, भारताच्या हज कमिटीने जी अर्धी पैसे आम्ही देऊ अर्धे तुम्हाला देऊ, किमान अर्धे पैसे द्यायचा विरोध करावा ही मागणी करतो. नमस्कार.